नमस्कार. ध्रुवा येस मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भांडवल बाजाराचा पुढचा घटक अभ्यासणार आहोत. या ठिकाणी भांडवल बाजाराचे 4 घटक आपण पाहिले होते: विकास वित्त संस्था, पतसंबंधित संस्था, गैर बँक वित्त बाजार आणि प्रतिभूती बाजार. प्रतिभूती बाजार आपला सुरुवातीला आपण पाहिला, त्यानंतर सर्व विकास वित्त संस्थांचा आपण अभ्यास केला. आजच्या भागापासून आपण पतसंबंधित संस्था यांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. पतसंबंधित संस्थांमध्ये आपल्याला कशा कशाचा अभ्यास करावा लागेल पहा. याच्यामध्ये 2 रेग्युलेटर आहेत. पहिला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, दुसरा आहे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. असे 2 रेग्युलेटर आपल्याला या पतसंबंधित संस्थांमध्ये दिसतात. सुरुवातीला ज्याचा नियंत्रक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी RBIचा आपण जर विचार केला तर 2 प्रकारे पत हमी, पत माहिती या 2 प्रकारच्या संस्थांचा आपल्याला विचार करावा लागेल पतसंबंधित. मग सुरुवातीला आपण या पत हमीमधील DICGC आणि ECGC या 2 संस्थांचा विचार करणार आहोत. समजावून घेणार आहोत की या संस्थांचं स्वरूप नेमकं काय आहे, या संस्था नेमक्या कोणत्या प्रकारे कार्य पार पाडतात, मग याच्यामध्ये कोणत्या समितीची स्थापना करण्यात आलेली होती का, या संस्थांमध्ये बदल करण्यासाठी सरकारने कोणते प्रयत्न केलेले होते का, आणि कोणता मेन उद्देश आहे, पूर्वी याची रचना कशा प्रकारे होती, इतिहास कशा प्रकारचा होता, या सगळ्या गोष्टींचा आपण या दोन्हींचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुरुवात करूयात DICGC. पहा, याला काय म्हटलं जातं? भारतीय ठेवी विमा व पत हमी महामंडळ. लक्षात आलं? तर सुरुवातीला आपण म्हटलं डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, त्याला आपण म्हणतो DICGC. या ठिकाणी आपण म्हणूयात याचा DICGC, याचंच विस्तृत रूप भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी स्कीम. क्रेडिट गॅरंटी म्हणजे पत हमी आणि या ठिकाणी कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ. तर अशा प्रकारे DICGC म्हणजे भारतीय ठेवी विमा व पत हमी महामंडळाच्या अभ्यासाला आपल्याला सुरुवात करायची. सुरुवातीला अशा प्रकारचं मंडळ स्थापन करण्याची का गरज भासली याचाही आपण विचार करायला सुरुवात करूयात. सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही बँका बुडाल्या. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1948 मध्ये पश्चिम बंगालमधल्या काही बँका बुडाल्या. बँकांवरील लोकांचा विश्वास उडायला सुरुवात झाली. याच्यामध्येच 1960 मध्ये त्यावेळी प्रसिद्ध असणारी लक्ष्मी बँक आणि पलाई सेंट्रल बँक या बँका बुडाल्या. आता मात्र लोकांचा विश्वास उडाला बँकांवरचा. मग शासनाच्या लक्षात आलं, हा बँक व्यवसायावरती जर लोकांचा विश्वास निर्माण करायचा असेल, हा बँक व्यवसाय टिकवायचा असेल, तर आपल्याला एखादा ठेवी विमा कायदा करावा लागेल की जेणेकरून त्या बँकेमध्ये लोकांच्या ज्या ठेवी आहेत त्या सुरक्षित राहतील. मग सरकारनं काय केले? कायदा केला. एक पत हमी योजना तयार केलेली होती, तिला म्हटलं गेलं ठेवी विमा महामंडळ, आणि ते स्थापन झालं होतं 1960 मध्ये. आता पहा, ही पूर्व इतिहास आहे. मी तुम्हाला म्हणतो अशा प्रकारे पत हमी क्रेडिट गॅरंटी का घ्यायला सुरुवात झाली? जर बँका बुडाल्या तर त्या बँकांमधील लोकांनी कष्टाने कमावलेले पैसे जे ठेवलेत, तुमच्या माझ्यासारखे जे मध्यमवर्गीय लोक आपण त्या ठिकाणी पैसे ठेवतो, ते जर बुडाले तर मग पुढे भविष्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते आणि लोकांचा विश्वास बँकांवरचा उडू शकतो. अशा प्रकारे हा विचार करण्यात आला आणि त्या दृष्टिकोनातून हे स्थापन करण्यात आलेलं पुढच्या काळातलं मंडळ. पण अगोदर याचा इतिहास आपण पाहिला. मग आपण एकेका टप्प्यावरती पाहूयात. मी तुम्हाला म्हटलं 1948ला पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचं की इथल्या काही बँका बुडाल्या. 1960 मध्ये त्यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या बँका बुडाल्या. त्याच्यामध्ये आपण म्हटलं एक लक्ष्मी बँक होती आणि एक पलाई सेंट्रल बँक होती. लक्ष्मी बँक आणि पलाई सेंट्रल बँक या त्यावेळी प्रसिद्ध असणाऱ्या बँका बुडाल्या. लोकांच्या ठेवी त्याच्यातून बुडाल्या. लोकांचा बँकांवरील विश्वास दूर व्हायला सुरुवात झाली. मग शासनाने ठरवलं हा विश्वास दूर होता कामा नये, कारण भविष्यामध्ये जर बचतच नाही निर्माण झाली तर अर्थव्यवस्थेचा विकास करणं कठीण जाईल. मग अर्थव्यवस्था बळकट करायची असेल, बँका सुदृढ करायच्या असतील, तर आपल्याला काय करावं लागेल? एखादा ठेवी विमा कायदा करावा लागेल. शासनाने याच्यावरती विचार केला आणि शासनानं
मग या बँका बुडाल्या. 1960 मध्ये एक कायदा केला. 1960 ला कोणता कायदा केला याचा जर तुम्ही विचार केला तर एक पत हमी योजना तयार केली. 1960 मध्ये एक पत हमी योजना तयार केली. आता पहा, 1960 मध्ये पत हमी योजना तयार केली. मग त्याला नाव काय दिलं? त्याला नाव दिलं ठेवी विमा महामंडळ. आपण या ठिकाणी पाहूया. ठेवी विमा महामंडळ स्थापन करण्यात आलं. ठेवी विमा महामंडळ असं आपण म्हणूयात. ठेवी विमा महामंडळ याची स्थापना करण्यात आली. कधी स्थापना करण्यात आली याचा जर तुम्ही शॉर्ट फॉर्म जर पाहिला तर DIC याला म्हटलं गेलं होतं. DIC, डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन याची स्थापना केली गेली. कायदा संमत कधी झाला? 1961 मध्ये झाला होता याचा. प्रत्यक्षात कायदा संमत झाला आणि स्थापना कधी झाली तर 1962 मध्ये. ठेवी विमा महामंडळ सुरुवातीच्या कालावधीमधला एक प्रयत्न. ठेवी विमा महामंडळ याचंच विस्तृत रूप आपल्याला भारतीय ठेवी विमा आणि पत हमी महामंडळामध्ये दिसतं. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये कशी रचना झाली पहा. ठेवी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली, ज्याला आपण म्हटलं DIC, डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. 1961 ला कायदा करण्यात आला. 1962 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. उद्देश काय होता? बँकामध्ये ज्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठेवींचा विमा काढणे. त्या ठेवी लोकांना परत मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ठेवींचा विमा काढणे या दृष्टिकोनातून पहिल्यांदा 1962 मध्ये ठेवी विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी ज्यावेळी स्थापना करण्यात आली त्यावेळी 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला रुपयेपर्यंतच्या ठेवी, या 1 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवींना या कायद्यानं संरक्षण मिळायला सुरुवात झाली. म्हणजे एखादी बँक जरी बुडाली तर 1 लाख रुपये तुम्हाला नक्की परत मिळणार अशा प्रकारचा हे महामंडळ स्थापन केलं गेलं 1962 मध्ये. उद्देश ठेवला की ज्या ठेवी लोकांच्या बँकांमध्ये आहेत त्या ठेवींचा आपल्याला विमा काढायचा आहे. मग सुरुवातीला हा 1 लाखाचा आकडा होता आणि आता सध्या जर विचार केला 4 फेब्रुवारी 2020 पासून तर आपल्याला 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींचा विमा काढला जातो. आत्ता सध्याचा विचार केला तर. आणि पूर्वी ज्यावेळी हे ठेवी विमा महामंडळ स्थापन झालं त्यावेळी 1 लाख रुपयापर्यंतच्या ज्या ठेवी होत्या त्या ठेवींचा विमा काढला जात होता. अशा प्रकारे हा पहिला प्रयत्न. आणि मग बँकांमध्ये लोक ज्या ठेवी ठेवत होत्या त्या ठेवींचा विमा बँका या महामंडळाकडे काढत होत्या. लक्षात आलं? मग आपण म्हटलं सुरुवातीला बँका बुडाल्या, बँकांवरचा लोकांचा विश्वास उडायला सुरुवात झाली. 1960 ला सरकारनं पत हमी योजना तयार केली की जेणेकरून लोकांच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी सुरक्षित राहाव्यात. एक महामंडळ स्थापन करण्यात आलं, त्याला आपण म्हटलं ठेवी विमा महामंडळ, DIC, डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. 1961 ला कायदा झाला. 1962 ला या महामंडळाची स्थापना झाली. उद्देश ठेवींचा विमा काढणं होता. या उद्देशानुसार 1 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण दिलं गेलं. आणि सध्या किती लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना संरक्षण आहे याचा जर विचार केला तर सध्या 5 लाख आहे. आत्ता विचारलं तर हे 2020 पासून झालं आहे. लक्षात आलं? चला, हे झालं सुरुवातीचं एक मंडळ. सरकारनं ठेवी विमा महामंडळ स्थापन केलं. पण पुढच्या कालावधीमध्ये हे 1962 साधारणपणे 9 ते 10 वर्षांनी दुसरं एक महामंडळ तयार केलं. त्या महामंडळाचं नाव होतं भारतीय पत हमी महामंडळ. त्याचा आपण विचार करूया. हे पहा, दुसरं महामंडळ स्थापन केलं सरकारनं, ज्याला म्हटलं गेलं भारतीय पत हमी महामंडळ. भारतीय पत हमी महामंडळ याचं संक्षिप्त नाव तुम्ही जर पाहिलं तर CGC असं आपल्याला सांगता येतं. पहा, या ठिकाणी आपल्याला CGC असं आपल्याला म्हणता येईल. आता ओळखा. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या महामंडळाची क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं याला म्हटलं जातं. याची स्थापना कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 14 जानेवारी 1971 मध्ये याची स्थापना झाली. स्थापना 14 जानेवारी 1971 मध्ये. दुसरं महामंडळ सरकारने स्थापन केला. कोणी स्थापना केली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने.
सरकारच्या सूचनेनुसार RBIने याची स्थापना केलेली आपल्याला दिसते. उद्देश काय होता? बँकांकडून जो पतपुरवठा केला जातो ना, किंवा बँकांकडून करण्यात येणारा पतपुरवठा असं आपण म्हणूयात, त्याला हमी मिळावी, गॅरंटी. हमी म्हणजे गॅरंटी. तर बँकांकडून करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याला हमी देणे. बँकांकडून होणाऱ्या असं म्हणूयात आपण पतपुरवठ्यास हमी देणे. हमी देणे. तर बँकांकडून होणाऱ्या पतपुरवठ्यास हमी देणे या उद्देशातून भारतीय पत हमी महामंडळाची स्थापना 1971 मध्ये करण्यात आली. आता पहा, भारतीय पत हमी महामंडळाची स्थापना का करण्यात आली? सरकारने बँकांना सांगितलं की आपली अर्थव्यवस्था बळकट करायची आहे. अर्थव्यवस्था बळकट करायची असतील तर अग्रक्रमक क्षेत्राला कर्ज देणं गरजेचं आहे. अग्रक्रमक क्षेत्र म्हणजे काय? आपण म्हणतो की कृषी आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं सुरुवातीला म्हटलं जात होतं आणि आत्ता सुद्धा आहे. मग कृषीला पतपुरवठा होणं गरजेचं आहे. अनेक दुर्बल घटक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये आहेत, त्यांना पतपुरवठा होण्याचा गरज आहे. अनेक छोटे छोटे उद्योग आहेत, पारंपरिक उद्योग आहेत, त्यांना पतपुरवठा होणं गरजेचं आहे. अशा क्षेत्रांना जो पतपुरवठा केला जातो त्याला म्हणायचं अग्रक्रमक क्षेत्राला केला जाणारा पतपुरवठा. सरकारने बँकांना सांगितलं की या क्षेत्रांना जर पतपुरवठा झाला तर या क्षेत्राचं जीवनमान उंचावेल, लोकांचं जीवनमान उंचावलं की ग्रामीण भागाचा विकास होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास झाला मोठ्या प्रमाणामध्ये तर आपली अर्थव्यवस्था सुदृढ होईल आणि जगाच्या पाठीवर आपण प्रबळ अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येऊ शकतो. मग आपल्याला काय करावं लागेल तर ही भारतामधील जे अग्रक्रमक क्षेत्र आहेत, जे दुर्बल घटक आहेत, शेतकरी आहेत, सूक्ष्म उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, यांना पतपुरवठा करायचा आहे. आता बँकांनी विचार केला, ठीक आहे, आम्ही दुर्बल घटकांना पतपुरवठा करू, शेतकऱ्यांना पतपुरवठा करू, सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करू, पण ही कर्ज बुडली तर पुढे बँका चालवता येणार नाहीत आणि बँका चालवता आल्या नाहीत तर कोणालाच कर्ज देता येणार नाहीत. मग आम्ही करायचं काय? बँकांनी असा प्रश्न मांडला. बँकांचं म्हणणं बरोबर होतं, रास्त होतं. सरकारला पटलं की कर्ज बुडण्याची शक्यता खूप जास्त होती. एखाद्या दुर्बल घटकाने कर्ज घेतलं आणि त्याला ते परत करणं नाही झालं तर काय करायचं? एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतलं, पीक नुकसान झालं, अनुकूल मान्सून नसला, हवामान व्यवस्थित नसलं आणि ना पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांनी पैसे नाही भरले, कर्ज बुडलं तर करायचं काय? सूक्ष्म उद्योगासाठी कर्ज दिलं, तो उद्योग नाही चालला, कर्ज माघारी नाही आलं तर करायचं काय? कर्ज बुडण्याची शक्यता खूप जास्त होती. पण सरकारचा आग्रह होता याच्यावरती उपाय आपण काढला पाहिजे आणि अग्रक्रमक क्षेत्राला कर्ज देणं गरजेचं आहे, त्याशिवाय अर्थव्यवस्था बळकट होणार नाही आहे. मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र आपल्या देशामध्ये आहे. मग प्रश्न बँकांपुढे असा होता की कर्ज बुडाली तर करायची काय? त्या कर्जाची गॅरंटी कोण घेणार? पत हमी, क्रेडिट गॅरंटी आपण म्हणतो, कोणी घ्यायची? मग हे महामंडळ स्थापन करण्यात आलं, भारतीय पत हमी महामंडळ. हे महामंडळ आलं, बँकांना सांगितलं तुम्ही घाबरण्याची गरज नाही आहे, तुम्ही अडचणीमध्ये येणार नाही, तुमच्या कर्जांची गॅरंटी आम्ही घेतो, आम्ही आहोत. रिझर्व्ह बँकेचं मंडळ आहे. मग बँकांना आधार आला की चला आपण कर्ज देऊयात आणि कर्ज दिली तर रिझर्व्ह बँक गॅरंटी देते या महामंडळामार्फत, म्हणजे आपल्याला भीती नाही. अशा प्रकारे हे भारतीय पत हमी महामंडळ काम करतं. कशासाठी स्थापना करण्यात आली तर अग्रक्रमक क्षेत्रांना कर्ज द्यायची होती. त्यांना कर्ज दिल्याशिवाय अर्थव्यवस्था बळकट होणार नव्हती. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जर कर्ज दिली तर ती कर्ज मात्र बुडण्याची शक्यता जास्त होती. त्याची गॅरंटी कोणी घ्यायची असा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आणि मग गॅरंटी घेणारे हे महामंडळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापना केली आणि यांनी गॅरंटी घेतली की बाबा तुम्ही जर या अग्रक्रमक क्षेत्राला कर्ज दिली तर त्याची गॅरंटी आम्ही घेतो. अशा प्रकारचं हे भारतीय पत हमी महामंडळ 14 जानेवारी 1971 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्थापन केली आणि बँकांकडून जो पतपुरवठा केला जाणार आहे अग्रक्रमक क्षेत्राला त्या पतपुरवठ्यास हमी देण्याचं काम करतं भारतीय पत हमी
क्रेडिट गॅरंटी, दिलेल्या पैशाची गॅरंटी घेणारा एक मजबूत माणूस असेल तर आपल्याही मनात भीती राहत नाही, ठीक आहे. आता उदाहरणार्थ यांनी काय केलं की 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी तुम्हाला परत मिळतील, बँक बुडली तरी. बँकेत आपण 5 लाख रुपयांच्या ठेवी बिनधास्तपणे ठेवू शकतो. आपल्याला गॅरंटी की 5 लाख रुपये तर माझी माघारी मिळणार, इथपर्यंतचे माघारी मिळू शकतात. तशा प्रकारे हे भारतीय पत हमी महामंडळ 14 जानेवारी 1971 मध्ये बँकांकडून अग्रक्रमक क्षेत्राला जो पतपुरवठा केला जातो त्या दृष्टिकोनातून गॅरंटी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेलं महामंडळ. लक्षात आलं. आता 2 महामंडळ मी तुम्हाला सांगितली. याच्या अगोदर सांगितलं DICGC ठेवी विमा महामंडळ. हे पहा, हे ठेवी विमा महामंडळ. आणि दुसरं महामंडळ मी तुम्हाला सांगितलं भारतीय पत हमी महामंडळ. आता या दोन्ही महामंडळांचं एकत्रीकरण करून एक मोठं महामंडळ आपल्याला स्थापन केलेलं दिसतं. त्याचं नाव आहे भारतीय ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ, DICGC. लक्षात आलं. पुन्हा एकदा, ठेवी विमा महामंडळ DIC, हे लक्षात आलं. आणि पुढचं महामंडळ हे पहा, CGC भारतीय पत हमी महामंडळ. मग क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. या दोन्ही महामंडळांचं पुढे विलीनीकरण झालेलं आपल्याला दिसतं आणि या महामंडळाची स्थापना झालेली दिसते, DICGC. आपण पाहूयात आता DICGCचा अभ्यास करूयात. पूर्व इतिहास तुम्हाला कळाला. सरकारनं, रिझर्व्ह बँकेनं कोणते प्रयत्न केले होते हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आपण म्हणतो या महामंडळाची स्थापना झाली पुढच्या कालावधीमध्ये. DICGC काय म्हटलं जातं तुमच्या लक्षात येईल. पहा, हे लॉंग फॉर्म तुमचा पाठ असणं गरजेचं आहे. DICGC या ठिकाणी DICGC डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे DICGC. मी म्हटलं 2 महामंडळाचं विलिनीकरण झालं. या ठिकाणी आपण पाहूयात कोणत्या 2 महामंडळांचं विलिनीकरण झालं होतं ते आपल्याला पाहता येईल. तर त्याच्यामध्ये सुरुवातीचं स्थापन केलेलं भारतीय ठेवी विमा महामंडळ, भारतीय ठेवी विमा महामंडळ प्लस दुसरं आणखी एक महामंडळ भारतीय पत हमी महामंडळ. भारतीय पत हमी महामंडळ या सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 2 महामंडळांचं विलिनीकरण झालं आणि यांच्या विलिनीकरणातून एका नवीन संस्थेची स्थापना झाली. त्याला DICGC असं म्हटलं जातं. भारतीय ठेवी विमा व पत हमी महामंडळ याची स्थापना झाली. कधी विलिनीकरण झालं याचंही आपल्याला सांगता येईल. यांचं विलिनीकरण झालं 15 जुलै 1978. 15 जुलै 1978ला या 2 महामंडळांचं विलिनीकरण झालं आणि त्याच्यामधून भारतीय ठेव विमा आणि पत हमी महामंडळ DICGCची स्थापना झाली. आता दोन्ही कामं एकच महामंडळ करतं. पूर्वी वेगवेगळी महामंडळ होती. ठेवी विम्यासाठी वेगळं महामंडळ होतं, पत हमीसाठी वेगळं महामंडळ होतं. आता ठेवी आणि पत हमी ह्या दोन्ही कामं म्हणजे आपल्याला ठिकाणी सांगता येईल हे DICGC जे आहे ते ठेवी विमा प्लस पत हमी अशी दोन्ही कामं हे महामंडळ करतात. भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ. अशा प्रकारे सध्याची रचना आहे. मग आपल्याला याची रचना पाहावी लागते. याचं मुख्यालय कुठं आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. मुंबईला मुख्यालय आहे. विलिनीकरण 15 जुलै 1978ला. आता काही गोष्टी यांनी पत हमी लघु उद्योगांसाठी कधी जाहीर केली, अग्रक्रमक क्षेत्रासाठी पत हमी कधी लागू केलेली होती त्याचा आपण विचार करूयात पुढच्या पेजवर. हे झाली याची स्थापना. महामंडळाचं मुख्यालय कुठे कुठे आहे याचा आपण विचार केला
आता एकेका गोष्टीचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती असणं गरजेचं की लघु उद्योगांसाठी पतहमी जाहीर करण्यात आलेली होती. मग लघु उद्योगांसाठी पतहमी कधी जाहीर करण्यात आली? लघु उद्योगांसाठी पतहमी, लघु उद्योगांसाठी पतहमी कधी जाहीर करण्यात आली याचा जर तुम्ही विचार केला तर 1981 मध्ये. त्यानंतर अग्रक्रमक क्षेत्रासाठी पतहमी जाहीर करण्यात आली. अग्रक्रम क्षेत्र यासाठी पतहमी योजना कधी लागू करण्यात आली? 1989. अग्रक्रमक क्षेत्रासाठी पतहमी योजना तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा महत्त्वाच्या की लघु उद्योगांसाठी पतहमी जाहीर करण्यात आली 1981 मध्ये. अग्रक्रमक क्षेत्रासाठी पतहमी योजना लागू करण्यात आली 1989 मध्ये. आणि दुसरी गोष्ट एक होतं गृहकर्ज. गृहकर्ज याच्यावर जी पतहमी होती गृहकर्जावरील पतहमी याच्यावरती जी पतहमी होती ती योजनेमधून वगळण्यात आली होती. ती कधी वगळण्यात आली ते पण आपण पाहू. योजनेमधून वगळण्यात आली, कधी वगळण्यात आली होती ते माहिती असणं गरजेचं आहे. तर हे तुमचं क्लिअर होईल की कधी कधी हे लागू झालं. तर हे झालं होतं 1995 मध्ये. 1995 मध्ये. तर अशा प्रकारे लघु उद्योगांसाठी पतहमी 1981 मध्ये लागू झाली. अग्रक्रमक क्षेत्रासाठी पतहमी योजना 1989 पासून लागू झाली. पण गृहकर्ज याच्या ही जी पतहमी होती क्रेडिट गॅरंटी ती योजनेमधून कधी वगळण्यात आली? ते 1995 मध्ये वगळण्यात आली. हा त्यातला एक टप्पा लक्षात आला. आता आपण हे भारतीय ठेव विमा आणि पतहमी महामंडळ जे आहे त्याची कार्यपद्धती कोणती असते त्याचा विचार करूयात. समजा आपण विचार करूयात व्यापारी बँकांनी ठेवीदारांनी काही ठेव ठेवली आहे तर किती ठेवींचा सध्या विमा काढला जातो? तर सध्या 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी आपल्या सुरक्षित आहेत. सध्याचा विचार केला तर 5 लाख रुपये या ठेवींचा विमा काढला जातो सध्याचे. यांच्या कार्यपद्धतीचा जर आपण विचार केला तर 5 लाख रुपये ठेवींचा विमा काढला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की कशा प्रकारे रचना असते. समजा बँक प्रीमियम भरत आहे, ह्याचा प्रीमियम कोणामार्फत भरला जातो? बँकेमार्फत भरला जातो. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा. हप्त्याचे पैसे किंवा प्रीमियम आपण म्हणूयात. प्रीमियम कोण भरेल? बँक भरेल. ठीक आहे. प्रीमियम बँक भरेल पण कसा भरला जातो? किती प्रीमियम भरावा लागतो? तर 100 रुपयांमागे 5 पैसे असा प्रीमियम आहे पहा. 100 रुपयांमागे 5 पैसे प्रीमियम भरावा लागतो बँकेला तुमच्या ठेवींसाठी. आणि मग तुमच्या ठेवींना विमा संरक्षण प्राप्त होतं. शिवाय आपल्याला असंही सांगता येते की आता पतहमी हे झालं ठेवी विमा. हे ठेव विमा कशा प्रकारे रचना आहे? 5 लाख रुपयापर्यंतच्या तुमच्या ठेवींना विमा प्राप्त होतो. प्रीमियम बँकेमार्फत भरला जातो. 100 रुपयांमागे 5 पैसे अशा प्रकारे रचना असते. आता पतहमी याच्याबद्दल कशी रचना असते ते पाहूया. ठेवींच्या विमाबद्दलची रचना आपण या ठिकाणी अभ्यासली. ही रचना आहे ठेवींच्या विमाबद्दलची. आता पतहमी कशा प्रकारे दिली जाते म्हणजे उद्योगांना जी कर्ज दिली जातात किंवा बँक कर्ज पुरवठा करते तर त्यासाठी कशा प्रकारे विमा काढला जातो. समजा उद्योगांचा आपण विचार करूयात. या ठिकाणी उद्योग असेल तर त्यांना जे कर्ज बँकेमार्फत दिलं जातं त्यासाठी किती प्रीमियम आकारला जातो? उद्योगांना दिलेल्या कर्जासाठी बँकांकडून आकारल्या जाणाऱ्या प्रीमियमचं प्रमाण किती असतं? 1.5%. 1.5% प्रीमियम आकारला जातो. उद्योगांना दिलेल्या कर्जासाठी बँकांकडून आकारला जाणारा प्रीमियम जर आपल्याला
लक्षात ठेवायचं 1.5%. अग्रक्रमक क्षेत्रांना कर्ज दिली. समजा आपण म्हटलं सरकारनं सांगितलं की अग्रक्रमक क्षेत्रांना कर्ज द्या. मग अग्रक्रमक क्षेत्रांना कर्ज दिला तर किती टक्के प्रीमियम आकारला जातो? कर्जासाठी 2.5% अग्रक्रमक कर्जासाठी. तशा प्रकारे रचना असते. लक्षात आलं की कशा प्रकारे भारतीय ठेव विमा आणि पतहमी महामंडळाची कार्यपद्धती पार पाडते. ठेवी विमांसाठी सध्याचा विचार केला तर 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवींचा विमा काढला जातो. तुमच्या तेवढ्या ठेवी सुरक्षित असतात. प्रीमियम बँकेमार्फत भरला जाईल. 100 रुपयामागं 5 पैसे भरले जातात. पतहमी महामंडळांचा आपण विचार केला. पतहमी महामंडळाचा आपण काय विचार केला? त्या ठिकाणी आपण विचार केला की उद्योगांना किती प्रीमियम भरावा लागेल. त्या उद्योगांना जेवढं कर्ज दिलेलं आहे, दिलेल्या कर्जासाठी बँकेकडून 1.5% प्रीमियम आकारला जातो. अग्रक्रमक क्षेत्रासाठी बँकाकडून 2.5% प्रीमियम आकारला जातो, जे कर्ज दिलं जातं त्यासाठी. तशा प्रकारे ही भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळाची कार्यपद्धती असते. लक्षात आलं कोणत्या प्रकारे विमा काढतात. आता आपल्याला समजावून घ्यायचं महत्त्वाचं ठेव विमा, डिपॉझिट इन्शुरन्स असं आपण म्हणतोय. पण डिपॉझिट इन्शुरन्स म्हणजे काय किंवा ठेव विमा म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठेव विमा आपण आपल्या ठेवी बँकांमध्ये ठेवतो आणि मग बँक काय करते, आपण ज्या ठेवी ठेवल्यात त्या ठेवींचा विमा काढते. विम्याच्या हप्त्याची रक्कम आपण म्हटल्याप्रमाणे बँकेकडून भरली जात आहे, तर याला म्हणायचं ठेव विमा. ठेवीवर काढलेला विमा म्हणजे ठेव विमा. तशा प्रकारे रिझर्व्ह बँक मग अशा प्रकारचा ठेव विमा काढण्यासाठी या महामंडळाला मदत करत असते. विमा काढल्यानंतर मग काय होतं, एखादी बँक जर बुडाली तरी ठेवीदारांच्या किमान 5 लाख रुपयापर्यंतच्या तरी ठेवी आपल्याला प्राप्त होतात. असं या प्रकारे ठेवी विमा काढला जातो, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग याच्यामधून आणखी गोष्ट आपल्याला स्पष्ट करता येतात की ठेवी विमा काढण्याचा उद्देश कोणता आहे. बँक बुडाली तर ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवल्यात त्यांना ठेवी 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत मिळणार आहेत. आणि याच्यामुळं काय होतं की आपल्या ठेवी बँक बुडाली तरी परत मिळते हे जेव्हा तुम्हाला मला वाटायला सुरुवात होतं त्यावेळी आपला बँकांवरचा विश्वास वाढतो. आपण काय करतो, बँकांमध्ये ठेवी ठेवायला सुरुवात करतो. तशा प्रकारे जर बँकांवरचा लोकांचा विश्वास वाढला बँकांवर तर मग बँक व्यवसाय वाढीला लागतो. जितका जास्त बँक व्यवसाय वाढीला लागेल, जितकी जास्त बचत गोळा होईल तितक्या मोठ्या प्रमाणावरती अर्थव्यवस्थेमध्ये उलाढाली होतात, अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे. म्हणून ठेवींचा विमा काढायला सरकारने सुरुवात केली आहे की बँकांवरील लोकांचा विश्वास वाढला पाहिजे. लक्षात आलं. तर ठेवींचा विमा, पत हमीचा पण आपण विचार केला तर अशा प्रकारे प्रीमियम आकारला जातो. अग्रक्रमक क्षेत्राला कर्ज दिला तर त्या कर्जाची हमी जी घेतली जात आहे, क्रेडिट गॅरंटी, तर त्याला म्हणायचं पत हमी. दिल्या जाणाऱ्या कर्जांवर गॅरंटी घेतली तर बाबा ही कर्जाला आम्ही गॅरंटी घेतो, तुम्ही द्या. त्या क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे. ही जी गॅरंटी घेतली जाते त्याला म्हणायचं क्रेडिट गॅरंटी किंवा पत हमी किंवा पत हमी म्हणायचं. पत हमी का दिली जाते? आपण म्हटलं की अग्रक्रमक क्षेत्र आहे, शेतकऱ्यांना कर्ज द्यायचं आहे, दुर्बल घटकांना कर्ज द्यायचं आहे, सूक्ष्म उद्योगांना कर्ज द्यायचं आहे. पण अग्रक्रमक क्षेत्राचा विचार केला तर दिलेलं कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते. आणि जर दिलेलं कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असेल, या कर्जाबाबत बँकांना गॅरंटी मिळत नसेल, महागारी येईल किंवा हमी मिळत नसेल, तर मग बँकांना पूर्ण क्षमतेने कर्ज देता येणार नाहीये. आणि मग पूर्ण क्षमतेने जर कर्ज द्यायचं असेल तर त्याची गॅरंटी घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे जर कर्जाची गॅरंटी मिळाली तर बँका मग काय करतील, जास्तीत जास्त कर्ज अग्रक्रमक क्षेत्राला देऊ शकतील. तशा प्रकारे मग अग्रक्रमक क्षेत्राला जर जास्तीत जास्त कर्ज मिळाली तर लहान शेतकरी, लघु उद्योजक, स्वयंरोजगारीत व्यावसायिक असतील, कारागीर असतील, त्यांना कर्ज मिळेल, त्यांचा विकास होईल, त्यांचं जीवनमान उंचावेल, त्यांची बचत वाढेल. त्यांची बचत वाढली की अर्थव्यवस्था सुदृढ होईल. अशा प्रकारे मग त्यांना जे कर्ज दिलं जातं त्याची गॅरंटी घेणारं हे महामंडळ आहे, पत हमी महामंडळ. लक्षात आलं. ठेवी विमा आणि पत हमी महामंडळ. मधल्या कालावधीमध्ये काय झालं, एक समिती आली. त्या समितीने सांगितलं की हे महामंडळ बरखास्त करून टाका, याच्या जागेवर तुम्ही दुसऱ्या महामंडळाची रचना करा. मग त्याचा आपण विचार करूयात की कोणती समिती आली होती, कोणत्या समितीने सांगितलं की भारतीय ठेवी विमा व पत महामंडळ बंद करून टाका. लक्षात आलं.
आणि याचं विभाजन 3 संस्थांमध्ये करा असं सांगितलेलं होतं. आता आपण विचार करूयात की जर कोणतं महामंडळ तयार केलं जाणार होतं, त्याचं नाव होतं RC. 2017ची गोष्ट आहे. रिझॉल्युशन कॉर्पोरेशन, याला प्रस्तावित निग्रह महामंडळ असं म्हटलं जातं. निग्रह महामंडळ, निग्रह महामंडळ याची स्थापना करण्याची गोष्ट आपल्या देशामध्ये चालू होती. अशा प्रकारची चर्चा आपल्याला चालू होती. एक विधेयक पण याबाबत आणलेलं होतं आणि अशा प्रकारचं महामंडळ स्थापन करावं अशी शिफारस कोणी केली होती याचा जर तुम्ही विचार केला तर अशा प्रकारचं महामंडळ स्थापन केलं जावं यासाठी BN श्रीकृष्ण या समितीनं शिफारस केलेली होती. BN श्रीकृष्ण समिती, BN श्रीकृष्ण समिती या समितीनं शिफारस केली होती. निग्रह महामंडळाची स्थापना करण्यात यावी. सध्याचं जे भारतीय ठेव विमा आणि पत हमी महामंडळ आहे याचं विभाजन 3 गटामध्ये केलं जावं किंवा याचं विभाजन 3 संस्थांमध्ये केलं जावं असं BN श्रीकृष्ण समितीनं सांगितलेलं होतं. लक्षात आलं. आता BN श्रीकृष्ण समिती आपण म्हणता, आपण काय म्हटलं की हे जे महामंडळ आहे याचं विभाजन तुम्ही कशामध्ये करा तर 3 संस्थांमध्ये विभाजन करा. मग श्रीकृष्ण समिती सांगते की या 3 संस्था कोणत्या असल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं RC, FR आणि DMO या 3 संस्था. या ठिकाणी आपण म्हणूयात RC, FR, DMO. या श्रीकृष्ण समितीने सांगितलं की भारतीय ठेव विमा आणि पत हमी महामंडळ आहे त्याचं विभाजन 3 संस्थांमध्ये करा. RC रिझॉल्युशन कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं. FR फायनान्शियल रिड्रेसल एजन्सी असं म्हटलं जातं त्याला. आणि DMO म्हणजे काय, डेप्ट मॅनेजमेंट ऑफिस, त्याचाही आपण विचार करूयात. मग या ठिकाणी कोणत्या 3 महामंडळामध्ये पहा, आपण या ठिकाणी एक एक महामंडळाचा त्याचा तुम्हाला लॉंग फॉर्म मी सांगतो. RC रिझॉल्युशन कॉर्पोरेशन, रिझॉल्युशन कॉर्पोरेशन, रिझॉल्युशन महामंडळ. निग्रह महामंडळ मराठीमध्ये जर तुम्ही पाहायचं असेल, लक्षात घ्यायचं असेल त्याला निग्रह महामंडळ, हे पहा निग्रह महामंडळ असं म्हटलं जातं. निग्रह महामंडळ. त्याच्यानंतर आपण दुसरं म्हटलं FR फायनान्शियल रिड्रेसल. फायनान्शियल रिड्रेसल एजन्सी. आणि तिसरा आहे DMO. या 3 संस्थांमध्ये विभाजन करा असं या BN श्रीकृष्ण समितीने शिफारस केलेली होती. डेप्ट मॅनेजमेंट मॅनेजमेंट ऑफिस, डेप्ट मॅनेजमेंट ऑफिस. लक्षात आलं. श्रीकृष्ण समिती येथे सांगते भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ याचं विभाजन तुम्ही काय करा, 3 संस्थांमध्ये करा. 3 संस्थांमध्ये विभाजन करा. ती 3 संस्था कोणत्या होत्या, RC, FR, DMO. RC रिझॉल्युशन कॉर्पोरेशन, FR फायनान्शियल रिड्रेसल एजन्सी आणि DMO डेप्ट मॅनेजमेंट ऑफिस या 3 संस्थांमध्ये करावं. आता हे विधेयक मान्य झालं नाही ही पुढची गोष्ट, पण समजा या BN श्रीकृष्ण समितीची शिफारस विचारामध्ये घेऊन ते विधेयक संसदेमध्ये सुद्धा मांडलं गेलं आणि मंजूर झालं असतं तर काय झालं असतं. संसदेमध्ये हे विधेयक मांडलं गेलं, ते कोणत्या नावाने मांडलं गेलं याचा विचार केला तर FRDI या नावानं संसदेमध्ये विधेयक मांडलं गेलं. श्रीकृष्ण समितीने शिफारस केली या 3 संस्थांमध्ये विभाजन करा. त्याला अनुसरून एक विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं ज्याला म्हटलं गेलं FRDI, फायनान्शियल रिझॉल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स असं म्हटलं जातं. फायनान्शियल रिझॉल्युशन
अँड डिपॉझिट इन्शुरन्स या नावाचं एक विधेयक सरकारनं संसदेमध्ये मांडलं. कधी संसदेमध्ये मांडलं होतं याचा जर तुम्ही विचार केला तर 10 ऑगस्ट 2017 मध्ये 10 ऑगस्ट 2017 मध्ये हे विधेयक संसदेमध्ये मांडलं, पण मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी विरोध केला, त्याच्यामुळे हे विधेयक सरकारनं रद्द केलेलं होतं. पण आपल्याला एक लक्षात ठेवावं लागतं की अशा प्रकारे भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळाच्या जाग्यावरती BN श्रीकृष्ण समिती आली आणि या समितीने सांगितलं हे जे महामंडळ आहे या महामंडळ 3 संस्थांमध्ये विभाजन करा. रिझॉल्युशन कॉर्पोरेशन, फायनान्शियल रिड्रेसल एजन्सी FR आणि डेप्ट मॅनेजमेंट ऑफिस. मग याच्याविषयी अशा प्रकारे 3 संस्थांमध्ये विभाजन करण्याविषयी एक विधेयक सरकारनं संसदेमध्ये मांडलं. त्या विधेयकाला FRDI फायनान्शियल रिझॉल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स असं म्हटलं जातं. 10 ऑगस्ट 2017 मध्ये हे विधेयक मांडलं होतं, परंतु मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध झाला आणि त्याच्यामुळे हे विधेयक सरकारनं रद्द केलेलं होतं. आणि समजा FRDI विधेयक संमत झालं असतं तर काय झालं असतं, हे महामंडळ बरखास्त झालं असतं आणि याच्या जाग्यावरती या RC रिझॉल्युशन कॉर्पोरेशनची स्थापना आत्ता आपल्याला झालेली दिसली असते आणि आपण त्याचा अभ्यास करू शकलो असतो. पण आपण म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि ते जे विधेयक होतं ते रद्द करावं लागलेलं होतं सरकारनं. तशा प्रकारे मग आपल्याला आता या महामंडळामार्फत किती विमा मिळतो, ठेवी विमा, तर 5 लाख रुपयांचा या ठिकाणी आपल्याला ठेवी विमा प्राप्त झालेला दिसतो आणि पत हमी आपल्याला या ठिकाणी दिसते जे कर्ज दिलं जातं. आणि मग आपण उल्लेख केल्याप्रमाणे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 5 लाख जे आपण म्हणतो तर कोणत्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची तरतूद करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं तर लक्षामध्ये ठेवायचं 2020-21 चा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पामध्ये ठेवी विमा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आला. ठेवींचा विमा म्हणजे आता आपल्याला 5 लाख रुपये बँकेमध्ये विमा मिळतो ठेवींना. बँक जरी बुडाली तर कमीत कमी 5 लाख रुपये प्राप्त होतील. तशा प्रकारे हे कधी झालं, कोणत्या अर्थसंकल्पामध्ये झालं, एखादं विधान जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा 1 लाख रुपयावरून 5 लाख रुपये झाले 2020-21च्या अर्थसंकल्पामध्ये. म्हणजे आता सध्या 5 लाख आहे. अशा प्रकारे भारतीय ठेवी विमा व पत महामंडळाचा आपण अभ्यास केला. लक्षात आला व्यवस्थित. आपण थोडीशी रिव्हिजन करूयात. या ठिकाणी आपण पतसंबंधित संस्था अभ्यासायला सुरुवात केली. सुरुवातीची पत हमी यामधली DICGCचा आपण अभ्यास केला. ठेवी विमा व पत हमी महामंडळ, तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीची रचना अभ्यासली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही बँका बुडाल्या, त्या बँकांवर लोकांचा विश्वास उडायला सुरुवात झाली. बँकांवरती विश्वास आणणं गरजेचं होतं म्हणून सरकारनं 1960 मध्ये पत हमी योजना तयार केली. सुरुवातीला सरकारनं लोक ज्या ठेवी बँकांमध्ये ठेवतात त्यासाठी ठेवी विमा महामंडळाची स्थापना केली 1961 मध्ये. 1961ला कायदा झाला, 1962 मध्ये स्थापना झाली आणि लोक बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवतात त्या 1 लाख रुपयांच्या ठेवींवर विमा काढायला सुरुवात झालेली. ठेवींचा विमा काढणे हा त्याचा उद्देश होता आणि मग लोकांना कमीत कमी 1 लाख रुपये परत मिळतील अशा प्रकारची रचना या ठेवी विमा महामंडळामार्फत सरकारनं सुरुवातीला 1962 पासून केलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. दुसरं अजून एक महामंडळ आपण पाहिलं होतं, भारतीय पत हमी महामंडळ. 14 जानेवारी 1971ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं स्थापन केला आणि बँकांकडून अग्रक्रम क्षेत्राला जो पतपुरवठा केला जाणार होता आणि त्या पतपुरवठ्याला कोणीतरी गॅरंटी दिली पाहिजे म्हणून भारतीय पत हमी महामंडळाची स्थापना केलेली होती. ह्या दोन्ही महामंडळाचं, मग भारतीय पत हमी महामंडळ आणि भारतीय ठेवी विमा महामंडळ या दोन्ही महामंडळांची विलिनीकरण झालं आणि भारतीय ठेवी विमा व पत हमी महामंडळाची DICGCची रचना झाली. आणि मग आता हे महामंडळ ठेवी विमाचं पण काम करतं, पत हमीचं पण काम करतं. हे विलिनीकरण झालं 15 जुलै 1978ला. त्याच्यानंतर आपण विचार केला की लघु उद्योगांसाठी पत हमी केव्हापासून सुरू झाली, 1981 पासून. त्यानंतर अग्रक्रम क्षेत्रासाठी पत हमी योजना कधी लागू करण्यात आली, 1989 पासून. पत हमी योजनेमधून गृह कर्ज हे कधी वगळण्यात आलं, 1995 मध्ये वगळण्यात आलं, हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आता ठेव याची कार्यपद्धती कोणत्या प्रकारे आहे. भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ
कोणत्या पद्धतीनं कार्य करतं. सुरुवातीला आपण ठेवी विमा कसा आहे, तर आज आपण 5 लाख रुपये ठेवींचा विमा ठेवू शकतो. त्याचं प्रीमियम बँक भरते, 100 रुपयामागं 5 पैसे भरावे लागतात. अशा प्रकारची रचना असते. आणि सुरुवातीला 1 लाख रुपयापर्यंतचा विमा काढला जात होता 2020-21च्या अर्थसंकल्पापासून. म्हणजे कधीपासून हे सुरू झालं, एक्झॅक्ट तारीख जर तुम्ही विचार केली तर 4 फेब्रुवारी 2020 पासून 1 लाख रुपयाहून 5 लाख रुपयापर्यंतचा ठेवींवरचा विमा आपल्याला काढता येतो, बँका काढतात. तशा प्रकारे त्यानंतर पत हमीचा आपण विचार केला की अग्रक्रमक क्षेत्राला दिले जाणारे कर्ज बुडण्याची शक्यता जास्त असते, मग त्याची कोणीतरी गॅरंटी घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पत हमी महामंडळ पण आहे. तो उद्योगांसाठी जो प्रीमियम भरला जातो 1.5% प्रीमियम भरावा लागतो, अग्रक्रमक क्षेत्रासाठी 2.5%. अशा प्रकारे भारतीय ठेव विमा आणि पत हमी महामंडळ कार्य करताना आपल्याला दिसलेलं आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला की मध्ये एक समिती आली, BN श्रीकृष्ण समितीने सांगितलं की सध्याचं हे जे DICGC किंवा भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ आहे त्याचं विभाजन 3 संस्थांमध्ये करा. आणि त्या 3 संस्था RCFR DMO. मग त्यासाठी सरकारने एक विधेयक मांडलं ज्याला म्हटलं गेलं FRDI विधेयक. 10 ऑगस्ट 2017ला हे विधेयक मांडलं. हे विधेयक लोकांच्या विरोधामुळं सरकारला रद्द करावं लागलेलं होतं. जर हे विधेयक मंजूर झालं असतं तर भारतीय ठेव विमा पत हमी महामंडळ बरखास्त होऊन या निग्रह महामंडळाची स्थापना झाली असती. पण सध्या ही रचना झालेली नाही. म्हणजे आपल्याला भारतीय ठेव विमा व पत महामंडळ हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पत हमीमध्ये. लक्षात आलं, तर हे लक्षामध्ये ठेवावं लागतं. आता आपण याचा अभ्यास करणार आहोत. पहा, DICGCचा आपला अभ्यास संपला. आता आपण ECGC याचा अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं, व्यवस्थित एक एक पॉईंट आपण क्लिअर करूयात. DICGC संपला, ECGC म्हणजे काय त्याचा विचार करूयात. आता ECGC भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ. आता याला ECGCI असं सुद्धा म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. आपण म्हणूयात त्याचा लॉंग फॉर्म पण लगेच आपण समजावून घेऊयात. ECGCI असं म्हणतात. इंडिया या शब्दाला अनुसरून ECGCI असं म्हटलं जातं. काय पहा, एक्सपोर्ट क्रेडिट. आता एक्सपोर्ट क्रेडिट म्हणतो आपण. गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. एक्सपोर्ट क्रेडिट, एक्सपोर्ट केल्या जाणाऱ्या वस्तूंचं सुद्धा या ठिकाणी गॅरंटी घेतली जाते, पत हमी घेतली जाते. लक्षात आलं, क्रेडिट गॅरंटी घेतली जाते. तर भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ याची रचना आपल्याला समजावून घ्यायची. सुरुवातीला स्थापना कधी झाली, सुरुवातीला कोणत्या स्वरूपामध्ये होतं, नंतर त्याचं स्वरूप कसं बदललं याचा आपण विचार करूया. याला सुरुवातीला एका नावानं ओळखलं जात होतं, जी ते नाव होतं ERCI. सुरुवातीचं याचं नाव काय होतं पहा, आपण पाहूयात. सुरुवातीला याला ERCI असं नाव देण्यात आलेलं होतं. ERCI म्हणजे काय, एक्सपोर्ट रिस्क इन्शुरन्स कॉर्पोरेशन. लक्षात आलं, एक्सपोर्ट रिस्क. आता एक्सपोर्टची रिस्क घ्यायची, इन्शुरन्स कॉर्पोरेशन. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर याची स्थापना कधी झाली हे सुरुवातीला आपण पाहूया. 1957 मध्ये याची स्थापना झाली होती. 30 जुलै 1957 मध्ये याची स्थापना झाली. आता याची स्थापनेचा जर आपण विचार केला तर याचं रूपांतर पुन्हा ECGC मध्ये झालेलं दिसतं. याचं रूपांतर ECGC मध्ये कधी झालं याचा विचार केला तर 1964 मध्ये. 1964 मध्ये ECGC मध्ये रूपांतर हे जे आहे आपण जे म्हणतो भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ, त्याच्यामध्ये रूपांतर कधी झालं 1964 मध्ये. तुमच्या सुरुवातीला लक्षात आलं की सुरुवातीला याला काय म्हटलं जात होतं, त्याला मी म्हटलं एक्सपोर्ट रिस्क इन्शुरन्स कॉर्पोरेशन. 30 जुलै 1957ला
या ERCIची स्थापना झाली आणि त्याचं पुन्हा नावामध्ये बदल झाला 1964 त्याचं रूपांतर झालं ECGC मध्ये, म्हणजे भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ. सुरुवातीची रचना तुमच्या लक्षामध्ये आली 1964 मध्ये. उद्देश काय होता? उद्देश महत्वाचा आहे, उद्देश विचारतात. निर्यात व्यापारामध्ये जी रिस्क असते त्याला संरक्षण द्यायचं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल उद्देश, निर्यात व्यापारामधील रिस्क म्हणजे मराठीत त्याला जोखीम म्हणतात, जोखमींना संरक्षण देणे, जोखमींना संरक्षण. निर्यात व्यापारामधील जोखमींना संरक्षण द्यायचं. निर्यात व्यापारामध्ये रिस्क असते, मग त्यासाठी इन्शुरन्स काढावा लागेल आणि तुम्ही एकदा इन्शुरन्स काढला की तुम्हाला संरक्षण मिळतं. उदाहरणार्थ आपण तुम्ही मी की कदाचित भविष्यात कधी आपल्याला हॉस्पिटलचा खर्च करावा लागेल म्हणून मेडिक्लेम काढून ठेवतो आपल्या आरोग्यासाठी. हे कशासाठी? की भविष्यात आपल्याला संरक्षण प्राप्त झालं पाहिजे, की समजा अचानक जर 5 लाख 3 लाख 4 लाख खर्च आला तर मग आपण जे इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे मेडिक्लेमची त्याचा आपल्याला उपयोग होतो. मग त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा रिस्क हे निर्यात व्यापारामध्ये सुद्धा असते, की निर्यात व्यापारामध्ये पुढं काही होऊ शकतं. म्हणजे समजा विचार कराय एखाद्या माणसाने काय केलंय की दुसऱ्या देशामध्ये निर्यात केली आणि निर्यात करताना त्याने पैसेच दिलेले नाहीयेत. ज्यानं आयात केली त्या बाजूने किंवा ज्याला निर्यात केली त्याने पैसेच दिले नाहीत, तर काय करायचं? समजा वाहतुकीचा मार्ग ठरलाय, अचानक कोणत्याही कारणामुळे वाहतुकीचा मार्ग बदलावा लागला, वाहतूक खर्चामध्ये वाढ होते, त्याच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे. समजा सगळी तयारी झाली आणि परकीय व्यापार धोरणामध्ये बदल झाला तर काय करायचं? ती रिस्क आहे. अशा प्रकारे निर्यात व्यापारामध्ये जोखीम असते, रिस्क असते. पैसेच प्राप्त झाले नाहीत, मध्येच मार्ग बदलला, उशीर झाला, मार्गामध्ये त्या मालाचं नुकसान झालं, मग शिवाय आपण म्हटलं की परकीय व्यापार धोरणामुळं खर्च वाढला, तर मग अशा प्रकारे निर्यात व्यापारामध्ये अनेक रिस्क असतात. तर त्यांना संरक्षण देण्यासाठी एक महामंडळ स्थापन केले गेलेले आपल्या देशामध्ये. त्या महामंडळाला ECGC म्हणजे भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ असं म्हटलं जातं. सुरुवातीला त्याची ERCIची रचना 30 जुलै 1957 आणि त्याचंच रूपांतर पण 1964 हे भारतीय निर्यात व पत हमी महामंडळामध्ये केलं जातं. त्याचा उद्देश कोणता आहे? तर निर्यात व्यापारामधील जोखमींना संरक्षण देणं हा उद्देश आहे. अशा प्रकारे यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता निर्यात विमा मिळवायचा आहे, मग काय करावं लागतं? ज्यानं माल निर्यात केलाय, समजा तुम्ही एखादं उत्पादन बनवलंय आणि दुसऱ्या देशामध्ये ते एक्सपोर्ट केलंय, निर्यात केलाय, तर तुम्ही काय करता? या महामंडळाकडे जाता, त्या महामंडळामध्ये जी ठराविक रक्कम ठरली आहे ती रक्कम भरता आणि त्यांच्याकडून एक विमापत्र घेता. लक्षात आलं? विमापत्र घेतलं जातं आणि मग तुम्ही सुरक्षित होता. चला आता माल आपला सुरक्षित पोहोचेल, नाही सुरक्षित पोहोचला तर आपण त्याचा इन्शुरन्स काढून ठेवला. तशा प्रकारे ज्याला माल निर्यात करायचा त्यांनी या महामंडळाकडे जायचं आणि एक ठराविक रक्कम भरायची आणि त्यांच्याकडून एक विमापत्र घेऊन ठेवायचं. अशा प्रकारे काम करावं लागतं आणि मग वस्तूंच्या आणि सेवांच्या निर्यातीला संरक्षण प्राप्त होतं. अशा प्रकारे ह्या महामंडळाचं काम आहे. आता हे महामंडळ फक्त निर्यात केल्या जाणाऱ्या आपण पत हमी म्हणजे क्रेडिट गॅरंटीज घेतं का? दुसरी पण कामं करतं? तर दुसरी पण कामं करतं. समजा कोण निर्यात करत असेल तर त्याला मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा हे महामंडळ करेल. बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी सुद्धा हे महामंडळ मदत करू शकतं. शिवाय परकीय खरेदीदार कोण आहेत आपल्या मालासाठी आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं की आपण माल तयार केला आहे पण तो विकायचा आहे, कुठं विकत कोण घेणार आहे, ते परकीय खरेदीदार कोण आहेत याची सुद्धा माहिती हे महामंडळ निर्यातदारांना देतं. शिवाय एखाद्या संस्थेला माल द्यायचा आहे तर त्याचं क्रेडिट रेटिंग काय आहे? क्रेडिट रेटिंगवरनं आपल्याला काय समजतं की जे मागचे जे व्यवहार पार पडलेत ते कोणत्या पद्धतीने पार पडलेत, जेन्युइन आहे का, म्हणजे खरा आहे का तो निर्यातदार, याचाही या ठिकाणी माहिती होत आहे. मग ही सुद्धा माहिती हे महामंडळ आपल्याला देतं. शिवाय देशांचं क्रेडिट रेटिंग करतं. कुठे तुम्ही माल पाठवणार आहे तिथं पाठवणार कितपत सुरक्षित आहे हे सुद्धा हे महामंडळ सांगतं. आता समजा बुडीत कर्ज असेल तर
तर ते फेडण्यासाठी सुद्धा हे महामंडळ सहाय्य करतात. अशा प्रकारे हे महामंडळ नुसत्याच निर्यात पत हमी करत नाही आहे, त्याची गॅरंटी घेत नाही, तर बाकीच्या दृष्टिकोनामधून सुद्धा निर्यातीमध्ये सुद्धा मार्गदर्शन करणार, बँकांकडून कर्ज मिळवून देण्यास सुद्धा मदत करणार, परकीय खरेदीदार कोण आहेत, विकत घेणारे कोण आहेत याची सुद्धा माहिती देणार. शिवाय वेगवेगळ्या संस्था त्यांचं क्रेडिट रेटिंग करणार, त्यांची सुरक्षितता तपासून पाहणार, वेगवेगळ्या देशांचं क्रेडिट रेटिंग करणार, बुडीत कर्ज फेडण्यासाठी सुद्धा सहाय्य करणार. अशा प्रकारचे हे महामंडळ आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे भारतीय निर्यात व पत हमी महामंडळ म्हणजे आपण या ठिकाणी 2 महामंडळ अभ्यासली पहा. हे तर आज आजच्या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँके पतसंबंधित संस्थांमधील हे जे पत हमी आहेत त्यातली 2 महामंडळांचा अभ्यास केला, DICGC आणि ECGC. पुढच्या भागामध्ये आपण पत माहिती, सिबिल, ECIS, ECIC, CHM, पतदर्जा, क्रिसिल, इक्रा, केअर, इंद्रा, सिमेरा, ओनिक्रा, BR हे काय आहेत याचा विचार करणार आहोत. तर या ठिकाणी आज आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.